नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन गर्ल्स चॅनलमध्ये। तर आपण आता माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि तो मी ह्याच्यासाठी बनवते कारण आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख जी आहे ती आपल्या पिकांपासून आणि शेतीपासून होते। त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझी म्हणजे जे आमच्या वडिलांपासून आजोबांपासून त्यांच्या पंजोबांपासून जी आलेली चालवत आलेली शेती आहे ती आपण बघूयात। चला, माझ्या बहिणीसोबत मी पण आहे, चला मग तुम्ही पण या बघूयात। इकडं आमचे केळीचे झाडही आहेत, पाठीमाग लिंबाची झाडं आहेत, ते आपण नंतर बघूयात। तर इकडं आपण गिनीगोल लावले गुरांसाठी, हे पण त्यांच्यासाठी आहे। मका ही, त्याचबरोबर ही नारळाची झाडे। चला जाऊयात आपण। आणि सगळ्यात खास गोष्ट बघायला चाललोय ती म्हणजे आपली सगळ्यांच्या आठवणीत राहणारी ती म्हणजे उन्हाळ्यातील पोहण्यासाठी आपण वापरणारी विहीर। तर आणि ही जी विहीर आहे ती आमच्या आजोबांनी खांदून म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेली विहीर आहे, ती बघू शकताय। त्यात मासे पण भरपूर आहेत। इथं सगळ्यात आमचा भारी आंब्याचं झाड पण आहे। हे मासे बघा दिसत आहेत का तुम्हाला? आता आपण आल्यामुळं ते जरा पळायला लागलेत, इकडं तिकडं डुबक्या खायला लागलेत। तर चला बघूयात पुढे पण। हा जो आंब्याचं झाड आहे त्याला आपण ह्याचं झाड म्हणतो, काय खोबरे आंबा म्हणतो ना, तो आंबा आहे हा। तर आणि त्यात छानपैकी अशी घरटी पण बनवलेली आहे चिमण्यांनी। तर पुढे अजून एक आंब्याचं झाड दिसतंय बघा तुम्हाला, ते पण तो आहे, तो कलमी आंबा आहे। तो थोडासा आंबट असतो, चवीला पण छान लागतो त्याचा। आम्ही सध्या तर आहे ना त्याचा मुरंब्यासाठी तर खास उपयोग करतो। तर पुढे बघायला गेलं तर मका आहे, चला बघूयात। मक्याची तर खासियत तर काय गोष्ट वेगळीच आहे त्याची कणस, ते पण अजून जर भाजून त्याला मसाला लावून खायला तर त्याची टेस्ट तर वेगळीच येते। हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये राहतोय म्हटल्यानंतर हे तर अनुभवायला पाहिजेच आपण। तर चला बघूयात आपण। अजून इथपर्यंतच आहे आमचं रान। पुढं जे सीताफळाची ह्याची झाडं दिसत आहेत ते आमच्या आजोबांची आहेत, म्हणजे मम्मीच्या पप्पांची। आणि ते शेत इथं जवळ असण्याचं कारण म्हणजे ते आणि आम्ही एकाच गावात राहतो आणि एका शेजारी म्हणता येईल असं आहे आम्ही। आणि मामाचं गाव म्हटल्यानंतर काय मज्जा तर असतेच की, पण तशी एवढी जास्त मज्जा आम्हाला अनुभवता येत नाही कारण आता जवळच असल्यामुळं एवढा काही उत्सुकता वाटत नाही। पण एक टेन्शन आहे की मामाच्या गावाला लय आवरून बिवरून जायला लागत नाही गबाळ भरून, त्यामुळं काय तवा इथलं इथं लगेच जायचं यायचं भेटून। तर मंडळी हो का, इकडं पण अजून ती नारळाची झाडं दिसत आहेत, तिथं पण 2 शेत आहेत आमची, तिथं पण मका लावलेली आहे सध्या। आणि हे आमचं गाव म्हणजे जिथं आम्ही थोडक्यात वस्ती म्हणता येईल, कारण छोटं आहे, गावापेक्षा छोटं आणि वस्तीपेक्षा मोठं आहे। तर मंडळी ही तुम्ही झाडावरती घरटी जी बनवलेली चिमण्यांनी आहे ती दिसत आहेत, पण चिमणे घरटी का बनवतात त्यांना राहण्यासाठी हे तर माहिती आहे, पण अशा जागेवरती बनवतात जिथं त्यांना खाण्याचे म्हणजे धान्य ही जे आहे ते उपलब्ध व्हावं आणि लवकरात लवकर ते त्यांच्या म्हणजे पिल्लांसाठी, त्यांच्या बाळांसाठी, तेच पिल्लांसाठी बाळांसाठी ते लवकरात लवकर आणू शकतील अशा जागेवरतीच बनवतात। त्यामुळे आपण इथं पण बघितली आणि आंब्याच्या झाडाच्या तिथं पण बघितली। आणि आपल्याला तर माहितीच आहे जास्त करून विहिरीच्या कडेने असतात, कारण पाण्याचं तिथंच त्यांना जवळच्या जवळ त्यांना भेटून जाते। तर हे बघा, हे जे दिसतंय व्हाईट कलरचं घर ते आमचं आहे, म्हणजे माझं आहे घर। आणि त्याचबरोबर ही लावलेली सगळी झाडं या आजोबा आणि माझे जे काका आहेत, मोठे काका, त्यांनी लावलेली आहेत लहानपणी। ते आता बऱ्यापैकी खूप मोठी झालेत आणि त्याचे नारळ पण खूप येत आहेत। चला जाऊया आता घरी, पाठीमागचं दाखवते मी तुम्हाला, चला। पण आता इथं आलेलो आहे केळीच्या झाडाच्या इकडच्या साईडला। आता हा केळीला तुम्हाला दाखवते,
खूप सारे आता केळी पण यायला लागलेत बऱ्यापैकी. खूप छान आलेलं आहे झाडे. आणि आता ते खूप मोठं झालेलं आहे, त्यांनी रुंदी पण त्याची वाढवलेली आहे. तर आता बघू शकता इकडे बघा, लिंबाची ह्याची झाडे आहेत. 4 लिंबाची झाडे आणि पेरूची पण झाडे आहेत. खूप मस्त आलेले आहेत. पलीकडे पण केळीचं झाड आहे, पपई आहे. त्यामुळं काय मस्त आपलं पेरू आता येऊनच गेले सध्या. पेरू आता थोडीशी कटिंग केली आहे, म्हणजे पावसाळ्यात जरा वाढतील ते झाडं मस्त. हे जे आहे ते आमचं गोडवान म्हणता येईल त्याला, म्हणजे ज्यात आपण सामान ही ठेवू शकतो, असं जे खराब झालेलं आहे ते, त्याच्यासाठी जागा बनवलेली आहे. आणि हे इकडं ही दिसते ती आपली गाई, कुणाची आहे काय माहिती. मस्त आपलं तिचं चाललंय खायचं. वाऱ्याचा अनुभव फिलिंग घेते, ती फील करते वाऱ्याला, मस्त खाते. तर चला तर मग चला, तिथंच आपला शेतीचा व्लॉग कंप्लीट होतोय. तर बाय मंडळी, चला.